या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली। त्यावरून तुम्हाला माझा राजकीय प्रवास तर माहिती आहे। मी रिक्षावाला ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा बनलोय। गोरगरिबांची ही घरं त्यांना परवडतील अशा किमतीत देणं हे आमचं कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एक शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की या गोरगरिबांची घरं त्यांना परवडतील अशा दरामध्ये त्यांना देणे। 20 ते 25% रक्कम आम्ही येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन कमी करू असं देवेंद्रजी व आमचं ठरलंय व याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सिडको एमडीपासून सगळ्यांना निलंबित करू। त्याचबरोबर मी या प्रसंगी मनसेचे गजानन काळे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि म्हणून त्यांनी जो हा कार्यक्रम गोरगरीब सिडको रहिवाशांसाठी लावला, असं प्रदर्शन भरवून राज्य सरकारच्या डोळे त्यांनी अंजन घातलं, त्याबद्दल देखील मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व गोरगरीब जनतेला हे महायुतीचं सरकार नक्कीच न्याय देईल असं आश्वासन देखील आम्ही मुख्यमंत्री साहेब अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्यावेळेला हा विषय का घेतला? त्याच्या अगोदरपासून हा प्रश्न चालू होता। एवढं मोठं अधिवेशन असताना हा प्रश्न का हाती घेतला? आम्ही या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी सुद्धा चर्चा करू। येणाऱ्या कॅबिनेटमध्ये नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद।